नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका पवित्र स्थानी चाललो आहोत जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. पालघर जिल्ह्यातील तानसा नदीच्या काठी वसलेले हे अतिशय जागृत देवस्थान श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास, महत्त्व आणि इथल्या गरम पाण्याच्या कुंडांचे रहस्य. मुलुंडवरून आम्ही जवळजवळ दुपारी 1 ते 1:30ला निघाल्यामुळे आम्हाला खूपच त्रास झाला. खूप ऊन आणि त्यात ट्रॅफिकही खूप होतं. घोडबंदर रोडवर तर खूपच ट्रॅफिक होते आणि विरार शिळफाट्याजवळ रोड खूपच खराब होते. त्यामुळे जाताना आम्हाला खूपच त्रास झाला. वज्रेश्वरी देवीला वज्राबाई असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार पार्वती देवीने कली राक्षसाचा वध करण्यासाठी हे रूप धारण केले होते. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर 1739मध्ये चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकला. त्यांनी देवीला नवस केला होता की जर विजय मिळाला तर इथे भव्य मंदिर बांधतील. विजय मिळाल्यावर त्याने सुंदर आणि भक्कम मंदिर उभारले, जे आज एका किल्ल्यासारखे दिसते. मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला सुमारे 52 पायऱ्या चढाव्या लागतात. मुख्य गाभाऱ्यात वज्रेश्वरी देवीसोबतच रेणुका माता आणि काळिका माता यांच्या मूर्ती आहेत. मंदिराची रचना मराठा स्थापत्य शैलीची साक्ष देते. इथली शांतता मनाला एक वेगळीच प्रसन्नता देऊन जाते. मंदिरात जाताना मी 3ही मातांसाठी 3 ओट्या घेतल्या होत्या. जास्त गर्दी नसल्यामुळे दर्शन खूपच सुंदर झाले आणि आजूबाजूचा परिसरही खूप शांत आणि प्रसन्न वाटत होता. गाभाऱ्याच्या बाहेर अशी गणपती बाप्पाही विराजमान होते व कालिका माता व इतर देवीही होत्या. दर्शन खूप छान झाले. जास्तच अजिबात गर्दी नव्हती. तिन्ही देवींच्या ओट्या भरल्यानंतर मी 2 मिनिटे तिथेच उभी होते. असं वाटत होतं अगदी देवींकडे बघतच राहावं. खूप सुंदर प्रसन्न वाटत होतं. शूट करायला अलाव नव्हतं तरी मी थोड्याशा क्लिप घेतल्या. हा आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर. खूप सुंदर आणि शांत छान होता. तिथे मी 10 मिनिटं बसले. खूप प्रसन्न वाटलं. इथे बाहेर शंकराची पिंडी, नंदीबैल हे आहे. वज्रेश्वरीचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे इथली गरम पाण्याची कुंड. जवळच असलेल्या अकलोली इथे अनेक कुंड आहेत. असं मानलं जातं की या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेचे विकार दूर होतात. या नैसर्गिक आश्चर्याला पाहण्यासाठी भाविक लांबून लांबून येतात. आम्हीही या कुंडांमध्ये हातपाय धुवून घेतले. तिथे आपल्याला मग मिळतो. त्या मगने पाणी घेऊन आपण पायावर, हातावर घालू शकतो. तिथे खूप भाविक अंघोळ करत होते. खूप होते भाविक. आम्ही पाण्यात उतरलो नाही, पण आम्ही हातपाय धुवून घेतले. चैत्र महिन्यात इथे मोठी जत्रा भरते. नवरात्रीमध्ये मंदिराची रोषणाई पाहण्यासारखी असते. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही वसई रोड किंवा विरार स्टेशनवरून बस किंवा रिक्षाने येऊ शकता. जाताना आम्ही पाहिले तर तिथे सगळे काटेवाडी नावाचेच ढाबे असतात. तिथल्या आम्ही एका ढाब्यावर उतरून खाऊन घेतला आणि मग आम्ही पुढे वज्रेश्वरीला गेलो. असं सुंदर नदी आहे दोन्ही बाजूला.
देवळाजवळ मला असा रानमेवाही मिळाला. अशी विलायती चिंच, करवंद अशी मिळाली आणि आम्ही ती घेतली. कारण असंच कधीतरी दिसल्यानंतर नक्कीच घ्यावा आणि खूप छान वाटतं खायला. जुन्या आठवणी येतात लहानपणीच्या. परतीच्या प्रवासाला आम्हाला जास्त त्रास झाला नाही. जाताना जेवढा वेळ लागला, त्याचा निम्मा वेळ आम्हाला परतताना लागला. अजिबात त्रास झाला नाही आणि रस्तेही मोकळे होते. ट्रॅफिक अजिबात नव्हतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला देवीच्या दर्शनाला जायचं असेल, तर कमेंट्समध्ये जय वज्रेश्वरी नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका आध्यात्मिक प्रवासात. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.